अमरावतीच्या भातकुली तालुक्यातील गौरखेडा गावामध्ये जिल्हा परिषद जलजीवन मिशन अंतर्गत पिण्याच्या पाण्याची टाकी आणि पाईपलाईनचे काम एका वर्षापासून प्रलंबित होते। पावसाळ्याच्या तोंडावर काम तर सुरू झाले, मात्र हेच काम आता पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे दिसून येत असल्याचा आरोप गावकरी करतात। संपूर्ण गावामध्ये नवीन पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकण्यात आली आहे। ही पाईपलाईन पूर्णपणे निकृष्ट दर्जाची दिसून येत आहे। गावात विहिरीतून थेट पाणी पिण्याच्या टाकीत पोहोचते आणि टाकीच्या पाईपलाईनमधून नागरिकांना मिळत असल्याच्या पिण्याचे पाणी पूर्णपणे गढूळ असल्याचे दिसून येत असल्याने नागरिक चांगला संताप व्यक्त करीत आहे। यावेळी अनेकदा गावकऱ्यांनी पाईपलाईन संदर्भात अनेक वेळा तक्रार सुद्धा केली, मात्र यावर जिल्हा परिषद अधिकाऱ्यांनी लक्ष न दिल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे। मी रवींद्र इंगळे, मुक्काम गौरखेडा, तालुका भातकुली, जिल्हा अमरावती येथील गौरखेडा गावातील वार्ड नंबर 1 मधील रहिवासी असून आमच्या गावामध्ये जे जल मिशन योजनेची योजना आलेली आहे आणि त्या अंतर्गत आमच्या गावामध्ये पाईपलाईन निकृष्ट दर्जाची वापरण्यात आलेली आहे आणि ते काम निकृष्ट दर्जा झाल्यामुळे आमच्या 2 दिवसापासून आमच्या गावामध्ये जी लाईन सुरू झाली आणि त्या लाईनमध्ये अत्यंत गंदगीचं पाणी येत आहे आणि त्याचा आम्ही व्हिडिओसुद्धा काढलेला आहे। या ठिकाणी कोणी ग्रामपंचायतचे सदस्य किंवा उपसरपंच, सरपंच, या ठिकाणी सचिव कोणी येऊन पाहत नाही आणि ठेकेदार त्यांच्या पद्धतीने काम करत आहे, परंतु ते गंदगीचं पाणी आमच्या गावामध्ये चालू आहे। याची शासनाने दखल घ्यावी, अन्यथा आम्ही पुढे कोणती कारवाई करू आम्ही तयार आहोत संपूर्ण गाववाले। ठीक। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि रहा रोज अपडेट।